नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोयाबीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात? पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्लोरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, धान्य साठा टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते औषधे वापरतात? धान्य साठा टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते औषधे प्रामुख्याने वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोडियम क्लोरेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणास म्हणतात? मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरित द्रव्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सन 1940 मध्ये रामगड येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये खालीलपैकी कोणता ठराव हा पास करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारलेला आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रामधला पहिला ओपन बटरफ्लाय पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामधला पहिला ओपन बटरफ्लाय हा पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रामटेक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भाई माधवराव बागल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंगापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1920 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट करण्यात आलेला आहे? स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामधला अधिकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 19 ते 22 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक जागतिक रेडिओ दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक रेडिओ दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 13 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, भारताचे उपराष्ट्रपती बनण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण असायला पाहिजेत? भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी वयाचे कमीत कमी किती वर्ष पूर्ण असायला पाहिजेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 2008 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फिलिपाईन्स देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 देशामध्ये सर्वात जास्त इथेनॉल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? देशामध्ये सर्वात जास्त इथेनॉल खालीलपैकी कोणते राज्य हे उत्पादित करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतीय कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गोवा हे राज्य खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते? गोवा हे राज्य खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 30 भारतीय संविधान यांच्या मंजुरीच्या वेळी एकूण खालीलपैकी किती कलमे होती? भारतीय संविधान मंजुरीच्या वेळी एकूण किती कलमे होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुरुवातीला 395 कलमे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जागतिक मराठी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक मराठी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मानवी मेंदूचे वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते? मानवी मेंदूचे वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1300 ते 1400 ग्रॅम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शून्य आधारित अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडला होता? शून्य आधारित अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 7वी पंचवार्षिक योजना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आंतरराष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? आंतरराष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 11 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 हजरत शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हजरत शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ढाका बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 31 आशियाई क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होत असतात? आशियाई क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होत असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दर 4 वर्षांनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ओपेक आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 14 सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 14 सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिंदी दिवस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मुव्हिंग ऑन मुव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन द ऑफिस या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मुव्हिंग ऑन मुव्हिंग फॉरवर्ड इन द इयर ऑफिस या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एम व्यंकय्या नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 9 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आयएनएस विक्रमादित्य ही युद्धनौका भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतली होती? आयएनएस विक्रमादित्य ही युद्धनौका भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून विकत घेतली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 G20 या देशाची संघटना खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती? G20 या देशाची संघटना खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1999 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी आपला चुकीची जोडी ओळखायची आहे. खालीलपैकी आपला चुकीची जोडी ओळखायची आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी अझलन शाह चषक या ठिकाणी हा हॉकीशी संबंधितला कप आहे. प्रश्न क्रमांक 39 भारताचे वाईन सिटी ऑफ प्रश्न क्रमांक 39 भारताची वाईन सिटी म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते? भारताची वाईन सिटी म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते? प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 झिरो बजेट नैसर्गिक शेती जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? झिरो बजेट नैसर्गिक शेती यांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुभाष पाळेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जगामध्ये सर्वाधिक अब्जाधीश लोकांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? जगामध्ये सर्वाधिक अब्जाधीश लोकांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या साली लावली होती? इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1975 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या सभागृहाला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 गोपाळगंज टू रायसीना माय पॉलिटिकल जर्नी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलं होतं? गोपाळगंज टू रायसीना माय पॉलिटिकल जर्नी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलं होतं? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लालू प्रसाद यादव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रश्न क्रमांक 46 सोनमार्ग गुलमर्ग पहलगाम ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? सोनमार्ग गुलमर्ग पहलगाम ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 हमास ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधली संघटना आहे? हमास ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधली संघटना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खजुराहो लेणी भारतामध्ये कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 देशामध्ये उत्तर प्रदेश व महाराष्ट्र राज्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसभेच्या जागा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तिसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या सर्वाधिक जागा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रामध्ये पहिले कौटुंबिक न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं? महाराष्ट्रामध्ये पहिले कौटुंबिक न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते? मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 भारतामधले पहिले रेल्वे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? भारतामधले पहिले रेल्वे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बडोदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 देशामधली गर्भवती माता आणि बालकांचे लसीकरण यांच्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिशन इंद्रधनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 जगामधला सर्वोच्च नोबेल पुरस्कार यांचे वितरण दरवर्षी खालीलपैकी कोणत्या तारखेला केले जाते? नोबेल पुरस्काराचे वितरण दरवर्षी देशामध्ये खालीलपैकी कोणत्या तारखेला केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 10 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजमुंद्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 घागरा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? घागरा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश व बिहार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सिंधू ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? सिंधू ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 भारतामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? भारतामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? सर्वांनी कमेंट करून सांगायचे भारतामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो ते. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वाच्या बॅच लॉन्च झालेल्या सर्वांनी अनअकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपला RVD लाईव्ह हा कोड सर्वांनी टाकून जॉईन करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विजेता दशेरा स्पेशल टॅलेंट हंट टेस्ट सिरीज फॉर कंबाईन एक्झाम. अतिशय महत्त्वाची ही टेस्ट आहे. सर्वांनी या टेस्टमध्ये जॉईन व्हायचं आहे. आपला कोणता कोड आहे? RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. केव्हा आहे? 15 ऑक्टोबरला अतिशय महत्त्वाची ही टेस्ट सिरीज आहे. या ठिकाणी बघू शकतो मी काय आहे? राज्यसेवा इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट सिरीज क्रमांक 12. ओके, केव्हा आहे? 10 ऑक्टोबरला आहे. अतिशय महत्त्वाची ही पण टेस्ट सिरीज. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणती बॅच आहे? फुल लेंथ इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर PSI STI एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. केव्हापासून आहे? 13 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वाची ही पण बॅच आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणती बॅच आहे? रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम अतिशय महत्त्वाची ही पण बॅच. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून बॅचमध्ये जॉईन व्हायचं. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल. किंवा बॅच आहे 6 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वाची बॅच आहे. जे विद्यार्थी राज्यसेवा PSI STI ASO डिपार्टमेंटल PSI यांची तयारी करत असतील सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता.